तर इम्प्रेशन स्टोरीमध्ये आज ऑडिओ स्टोरी मराठी. कृतज्ञ नाही पण कृतज्ञ तरी होऊ नका. चला तर ऐकूया ही स्टोरी. अनेक लहान सहान गावातून येणारी मातीची निमुळती पायवाट एखाद्या मेन डांबरी रोडला मिळत असते. अशाच निमुळत्या पायवाटेवरून चिखल तोडवत सागर कॉलेजला जाण्यासाठी बसची वाट बघत बसस्टॉपवर थांबला. गावाकडे बसस्टॉप म्हणजे एखादं पटकन लक्षात येणारं मोठं झाड किंवा एखादी पानटपरी. सागर ही वडाच्या झाडाखाली थांबला होता. नुकताच पाऊस पडल्याने वातावरण खूप प्रसन्न हिरवगार वाटत होतं. तरीही आभाळ थोडं दाटलेलंच होतं. बसस्टॉपवर दुसरं कोणीही नव्हतं. तेवढ्यात एक 50-55 वर्षाचे गृहस्थ, हातात लाल पिशवी, खिशाला पेन, पांढऱ्या शर्टच्या खिशाला तंबाखूचे पिवळे डाग पडलेले, चप्पल थोडी फाटलेली तुटलेली पण तशीच शिवलेली, शेतात काम करून टाच्या उरलेल्या, चेहरा मात्र चिंतेने ग्रासलेला, डोळ्यात कसलं तरी दुःख दाटलेलं. पिशवी खाली टेकून ते गृहस्थ वडाखाली बसले तशी सागरने त्याच्याकडे एक नजर टाकली आणि त्याच्या बाजूला थोडी जागा राखून तोही बसला. मोबाईलवर गेम खेळण्यात तो गुंतला. कमीत कमी 10 ते 15 मिनिटं असेच गेले असतील. पाखरांची किलबिल, नीरव शांतता, थंडगार वारा. अचानक मुस्सू रडण्याचा आवाज आला. सागरने लगेच बाजूला वळून पाहिले. बाजूचे गृहस्थ उंडके आवरण्यासाठी तोंडावर रुमाल दाबत होते. डोळ्यातून मात्र असंख्य धारा गळगळा वाहत होत्या. सागर त्यांना बघून अस्वस्थ झाला. मोबाईल खिशात ठेवून तो त्यांच्याकडे सरकला. सागर म्हणाला, काका काय झालं? तसे ते गृहस्थ भानावर आले. डोळे पुसून काही नाही असा चेहरा करू लागले. सागर, काका कोणी काही बोललं का? भांडण झालंय का? तरीही काका नुसती मान हलवत होते. सागर, कोणाची आठवण येते का? यावर गृहस्थ अजूनच रडायला लागला. सागर बोलला, काही मनात असेल तर बोलू शकता. बोलल्याने दुःख हलकं होतं. गृहस्थ भरल्या डोळ्याने सागरकडे बघू लागले. सागरकडे बघून त्यांना काय वाटलं कुणास ठाऊक, पण तोंडातून शब्दाचा पाऊस कोसळला तसे ते गडागडा बोलू लागले. कधी ओघाच्या वरात आपण एखाद्या अनोळखी व्यक्तीला सर्व काही सांगून जातो. गृहस्थ बोलले, अवघड असतं स्वतःचं स्वप्न दुसऱ्यासाठी सोडून आयुष्यभर जगणं. रोज थोडं काळीच दिसतं. वडील अचानक वारले. मी मोठा, छोटी बहीण, भाऊ, आई खाणारी चहा तोंड. 8वीतच शाळा सोडली. मिळेल ते काम करायला लागलो. पैसे कमवायला लागलो. म्हटलं आपण नाही शिकलो तरी बहीण भावाला शिकवू. ते शिकले काय आणि मी शिकलो काय? एकच आहे. दोघांनी आई शिक्षक बनवलं, लग्न लावून दिलं, पण नंतर ते फिरकलेच नाही. अवघड असतंय दुसऱ्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर कष्ट करून पै जोडणं. मला गायक व्हायचं होतं पण होता आलं नाही. म्हटलं मुलाला गायक बनवू. तो गायक झाला. मुंबईतच शिकला, तिकडेच राहिला. परवा त्याला अवॉर्ड मिळाला.
वाक्यात म्हणाला, याचं सारं श्रेय माझे गुरु आणि बायकोला जातं. त्याच्या बोलण्यात मी कुठंच नव्हतो रे. मला पण वाटायचे इस्त्रीचे कपडे घालावे, पाचरावे, पण रोज इस्त्रीला 4 रुपये, महिन्याचे 120. ते मुलाला खर्चायला होतील म्हणून कधीच इस्त्रीचे कपडे घातले नाही. मला बी वाटायचं गाडी घ्यावी, पण पोराला कॉलेजला उशीर होतो आणि तास बुडतात म्हणून त्याला गाडी घेऊन दिली. कसली चैन मोच घेतली नाही. सगळ्यात जास्त वाईट कधी वाटतं माहिती, ज्याच्यासाठी त्याग केला त्यालाच त्याची जाणीव नसते तेव्हा. आता वाटतं काय कमावलं मी आयुष्यात? काहीच नाही. फक्त मन मारत जग आलो. आता वय झालं, मरणाची भीती झोप लागू देत नाही आणि अर्धवट स्वप्न चैन पडू देत नाही. सारखे विचार येतात. मग बसतो समाधी लावून तर लोक म्हणतात वेळ लागलाय. पण मी वेडा नाही रे. खरंच एक कलाकार कलेसाठी अडवा असतो इतकाच, बाकी काही नाही. माझा आवाज ऐकवू का तुला? म्हणजे कळेल मी वेडा नाही. कारण मेलेल्या स्वप्नाचं दुःखच इतकं जड असतं की वेळ होऊनच ते पेलण्याची ताकद येते. बोलताना अश्रू वाहतच होते. चेहऱ्यावरचे हावभाव बदलत होते. गुमसट बाहेर पडत होती. सागरला त्याची तळमळ बघून गैवरून येत होतं. सागर बोलला, हो ऐका ना. हो ऐकताच ते खूप खुश झाले. वर्षानुवर्ष ओळखलेल्या गुपट आलेल्या वातावर एखाद्या कलाकाराला त्याची कला दाखवण्याची संधी मिळाली आणि त्याने ती स्वीकारावी न स्वीकारावी तर नवलच. गृहस्थ आनंदाने गाणं म्हणायला तयार झाले. आजवर त्याचं गाणं कोणीही ऐकलं नव्हतं. तुमसे नाराज नहीं जिंदगी, हैरान हूँ मैं, तेरे मासूम सवालों से परेशान हूँ मैं. जीने के लिए सोचा ही नहीं, दर्द संभालने मुस्कुराए तो मुस्कुराने के कर्ज उतारने होंगे. मुस्कुराओ कभी तो लगता है जैसे होठों पे कर्ज रखा है तुझसे. त्यांचा आवाज खरंच अफलातून होता. त्यातले चढ उतार, मधुरता, कणखरपणा अगदी परफेक्ट. जणू काही एक गृहस्थ म्हणजे रानटी हिरा, जो योग्य जोरी न मिळाल्याने प्रसिद्धीपासून कोसो दूर खड्या कपारीत दगडामध्ये पडून होता. एक वेगळा दुर्लक्षित दगड म्हणून. आवाजाची किमया इतकी होती की झाड, पान, फुलं, वेली आणि सागर सर्व तृप्त होत होते. इतका वेळ दाटलेला ढग सुद्धा बचायला लागले. जणू काही एका सच्च्या रसिकाप्रमाणे गाण्यावर ते दाद देत होते. गृहस्थाचे दुःख, त्याची कथा आणि आवाजातील जादू ऐकून वड सुद्धा रडत होता. पारंब्यातून अश्रूच्या सरी बरसत होत्या. आभाळ कोसळत होतं. सागर आवाजात हरवला होता. तेवढ्यात बसच्या आवाजाने तो भानावर आला. गृहस्थ बोलले, चल पोरा, माझी बस आली, येतो. लय बरं वाटलं बोलून. गृहस्थ बसमध्ये बसून निघून गेले. सागर बसकडेच बराच वेळ बघत होता. जणू काही ती बस एका अज्ञात अवलियाला घेऊन जात आहे. स्वतःच्या नकळत आणि जाता जाता तो अनामिक सुरांचा सम्राट खिडकीतून आपल्या गाण्याचे बोल पावसाच्या सरीत मिसळण्यासाठी उधळत होता. सागरच्या मनात वादळ सुरू झालं.
काही आठवणी आठवू लागल्या. त्याच्याही घरची परिस्थिती जेमतेम, हातावरचा पोट, मुलगा मुलगी असा भेद नव्हता. पण आईवडिलांनी सागर आणि त्याच्या बहिणीपुढे एक पर्याय ठेवला होता. आम्ही दोघांपैकी एकाच्याच शिक्षणाचा खर्च करू शकतो, तुम्ही दोघांनी आपापसात ठरवा कोणी शिकायचं ते. त्यावर बहीण म्हणाली, सागरला शिकवूया. तिचेही स्वप्न होते. ती सागर इतकीच हुशार होती, पण तिने त्याग केला स्वप्नांच्या भावासाठी. सागरच्या मनात एकच वाक्य घोळत होतं, वाईट याचं वाटतं की ज्याच्यासाठी त्याग केला त्याला त्याची जाणीव नसते. सागरने फोन काढला आणि बहिणीला फोन केला. बहीण बोलली, हा सागर, बोल बाळा. सागर शांत, तिचा आवाज ऐकत. बहीण बोलली, हॅलो, बोल ना, आवाज येतोय का? सागर बोलला, ताई, थँक्यू, आय रिस्पेक्ट यू. बहीण बोलली, कशासाठी? सागरने फोन कट केला. पाऊस उतरला होता. मोबाईलच्या स्क्रीनवरील पावसाचे थेंब त्याने पुसले आणि जुना हिरोईनचा वॉलपेपर काढून ताईचा फोटो सेव्ह केला. फोटोकडे बघून गोड स्माईल केली. फोटोवर मायेने ओठ टेकवले आणि मोबाईल परत खिशात टाकला. तेवढ्यात कॉलेजला जाणारी बस आली आणि तो गेला. आपल्या आजूबाजूला घरात अशी असंख्य माणसे असतात जी नेहमी इतरांसाठी जगतात. स्वप्न नसतं इतरांसाठी जगणं आणि जगणं. स्वप्न नसतं समोरच्याच्या आनंदात आनंदी होणं. त्यासाठी खूप मोठं मन लागतं, गट्स लागतात. अशी आगळी वेगळी माणसं जपायला हवी. तुमच्या पण आयुष्यात अशाच कोणीतरी त्याग केलेला असतो. आता आयुष्याच्या या वळणावर तरी त्यांची आठवण तरी ठेवा. एक वेळ कृतज्ञ नाही राहिला तरी चालेल, पण निदान कृतज्ञ तरी होऊ नका.